नमस्कार एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण चिकन घेतलं आहे आणि आपण हे कोकणी पद्धतीमध्ये चिकनचा रस्सा बनवणार आहोत. ते 1.5 किलोपेक्षा थोडं जास्त चिकन आहे आणि त्याच्यासाठी ऑलमोस्ट ही एवढी 1 वाटी मी खोबरं घेतलं आहे. म्हणजे एक मीडियम साईजचा नारळ होता तो घेतला आहे किसून. 2 मोठे कांदे होते ते लांब आपण चिरून घेतलेत. रंगासाठी आणि थोड्या टेस्टसाठी आपण काश्मीरी लाल सुक्या मिरच्या घेतल्यात 7-8. तेजपत्ता फोडणीसाठी, काळी मिरी 5-6 काळी मिरी आहेत आणि 3 लवंग, 1 चक्री फूल आणि दालचिनी घेतली. थोडे धणे लागणार आहेत आपल्याला, लसूण, आल्याचा 1 तुकडा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. 1 छोटा चमचा तेल मी तापवलं आहे आणि आपण जो घेतला होता गरम मसाला अख्खा तो आपण यात टाकणार आहोत. मी सांगायला विसरली, मी याच्यामध्ये 1 मोठी वेलची पण घेतलेली आहे. लसूण, मिरच्या, आलं थोडंसं परतून घेऊया. हे आपलं थोडं भाजून झालं. आपण आता यात मिरच्या टाकूया आणि परतून घेऊया. मिरच्या टाकून मिरच्या पण भाजून झाल्यात. आपण आता याच्यात कांदा टाकूया. कांदा पण टाकून आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा. ते भाजून झाले. आपण यात धणे टाकूया आणि परत भाजून घेऊया. धणे भाजून झालेत. आपण आता यात खोबरं टाकूया आणि भाजूया. जास्त फास्ट गॅसवर नाही भाजायचं खोबरं टाकल्यावर, नाही तर ते जळेल. भाजून झालंय. आता हे थंड करायचं आणि मिक्सरला आपण हे वाटून घेऊया. आता हे वाटताना आपण ना यात जे कोथिंबीर घेतली होती ते मी धुवून घेतली आणि आपण आता हे वाटून घेऊया. जास्त पाणी टाकायचं नाहीये, लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे वाटायचं. तेल तापवलंय. मी यात 2 मोठे चमचे तेल घेतलंय. आपल्याला याला थोडं तेल जास्त लागणार आहे आणि मी यात 2 तेजपत्ते टाकलेत आणि आपण यात कढीपत्ता सुद्धा टाकणार आहोत. 1 कांदा बारीक चिरून घेतलाय तो आपण यात टाकायचा. भाजून घेऊया. थोडासा कांदा सॉफ्ट झाला की आपण यात वाटप टाकूया. कांदा आपला थोडा सॉफ्ट झालाय, थोडासा हलका कलर चेंज पण झालाय त्याचा. आता हे वाटप टाकूया आपण जे वाटून घेतलेलं आहे सगळं साहित्य ते. ते पण आपल्याला भरपूर भाजायचं आहे, खूप चांगलं भाजून घ्यायचं आहे हे. तोपर्यंत काही मसाले नाही टाकायचे आहेत आपल्याला यात. मसाला आता आपला एकदम छान भाजून झालेला आहे. पूर्ण त्याला तेल सुटलंय. आपण यात टाकणार आहोत एव्हरेस्टचा चिकन मसाला. यात जास्त काहीच टाकायचं नाही आहे. एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकणार आहोत आणि आपलं घरचं लाल तिखट टाकायचं आपल्याला. तिखट आपापल्या अंदाजाने टाका. कोणाला जास्त लागत असेल कोणाला कमी. थोडीशी हळद टाकायची आपल्याला. हे मिक्स करून घेऊया. मीठ टाकायचं आपल्याला. आता याच्यामध्ये मीठ आपापल्या अंदाजाने टाका. कोणाला कमी लागतं कोणाला जास्त. आपण आता आपलं जे चिकन आहे ते टाकूया याच्यात. गॅस फास्ट करून घेऊया. हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया चिकन. आणि आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतलं होतं त्यातच मी पाणी टाकून ठेवलंय. ते पाणी टाकूया आपण याच्यात थोडंसं.
आधी जास्त पाणी टाकायचं नाहीये, आधी थोडंच पाणी टाकूया. आपण याला एक चांगली उकळ यायला द्यायची. आता याला चांगली उकळ फुटली आहे आणि जे पाणी टाकलेलं आणि चिकनचं पाणी पण सुटलंय. थोडंसं आपण यात अजून पाणी वाढवणार आहोत, जास्त नाही, थोडंच. आणि परत एक मोठी उकळी आली की आपण याला अजून 10-5 मिनिटं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया. रेडी झालाय फ्रेंड्स आपला कोकणी पद्धतीचा चिकन मसाला. या जेवायला.